बघा, लोक कोणाला बाहेर फेकतील हे लोक ठरवतील ना. उद्धव ठाकरेंना ते सांगायची गरज नाही की लोक कोणाला बाहेर फेकतील. जसं त्यांना लोकांनी बाहेर फेकलंय, सगळ्या मामूंची टोळी जमा करून सुद्धा 3 मामू एकत्र येऊन सुद्धा महाविकास आघाडीला 50चा आकडाही गाठता आला नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने त्याला चपराक दिलेली आहे की 70% जास्त मराठी शाळांची पटसंख्या ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची पटसंख्या कमी झालेली आहे. त्यामुळे मराठीचा कळवळा ज्यांना येतो, दर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी ज्यांना मराठी आठवते, ज्यांना मराठी माणूस आठवतो, त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांची काय दयनीय अवस्था केली. हा भ्रष्टाचार केला, हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व सोडल्यामुळे या 1947 नंतर या देशामध्ये कधीच असं घडलं नाही की एखादी व्यक्ती महाराष्ट्राच्या कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या पदावरती असताना त्यांचे 90% निवडून आलेले आमदार सत्तेला लाथ मारून त्यांना सोडून जातात. आणि हिंदुत्वाला तिलांजली दिल्यामुळे 90% जास्त आमदारांनी त्यांना त्यांच्या पक्षातून बाहेर काढलं. जे काही फोटो दाखवून एकत्र येण्याचं ढोंग, 20 वर्षानंतर शिवसेना भवनमध्ये पाऊल ठेवलं भावानी. अरे पण 20 वर्ष का नाही पाऊल ठेवलं, हा आमचा सवाल आहे ना. ह्याच्या आधी गणपतीला एकमेकांच्या घरी का नाही गेले, याच्या आधी रक्षाबंधनाला एकमेकांच्या घरी का नाही गेले, याच्या आधी दीपोत्सवामध्ये का नाही दिसले. आणि माझी चॅलेंज आहे, पुढच्या वर्षी रक्षाबंधनाला एकत्र दिसणार नाही, पुढच्या वर्षी दीपोत्सवाला एकत्र दिसणार नाहीत, किंवा पुढच्या वर्षी गणपतीला एकमेकांच्या घरी जाणार नाहीत. उद्धव ठाकरेंनी या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, या देशामध्ये अनेक भ्रष्टाचार झाले, 2G 3G 4G कोल स्कॅम, कॉमनवेल्थ स्कॅम, या सगळ्या स्कॅमचा आकडा आपण गुगल करा, तो 1,76,000 कोटीच्या वरती नाही आहे. सगळ्यात मोठा स्कॅम हा 1,76,000 कोटीचा आहे. परंतु उद्धव ठाकरेंनी 1997 ते 2022 या 25 वर्षामध्ये या देशामध्ये घडलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे. पुढे यामध्ये मुंबई शहरातला, आणि त्यामुळे ही मुंबईची महानगरपालिका ही आता रडते आहे. त्यामुळे महापालिका रडते आहे, किंचाळत ओरडते आहे, ढासळून ती पडता पडता तुझ्याकडे ती पाहत आहे. लचके तोडून दशको दशकी घायाळ तिला ज्यांनी केले, त्या पापांचा हिशेब आता जगाकडे ती मागत आहे. तू दिलेस ज्यांना निवडून, त्यांनी या नगरीला काय दिले, भरून पोतड्या बंगले बांधून नगरीला या नागविले. या मुंबई शहरातला, मुंबई महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातला सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे रस्त्याचा मुद्दा. मुंबई शहर हे आपल्या रस्त्यांकरता खूप प्रसिद्ध आहे, संपूर्ण जगभरामध्ये खूप प्रसिद्ध आहे. आपण एखाद्या शहरामध्ये ज्यावेळेला येतो, एअरपोर्टवरती येतो, रेल्वे स्टेशनवर येतो, ऑटोत बसतो, कारमध्ये बसतो, त्या शहराचा रस्ता कसा आहे याच्यावरनं त्या शहराबद्दल आपण आपल्या मनामध्ये एक मत तयार करत असतो. परंतु मुंबई शहराच्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, ही चर्चा आपण गेली अनेक वर्ष ऐकतो. मी सुद्धा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. दरवर्षी पावसामध्ये खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्ड्याचा मुद्दा येतो, महानगरपालिकेचं सभागृह तहकूब होतं आणि परत पुढच्या वर्षी परत येरेमाज्या मागल्या. मी एक RTI केला होता. त्या RTIमध्ये फक्त 10 वर्षामध्ये मुंबई शहराच्या रस्त्यावरती 21,000 कोटी रुपये तब्बल खर्च झालेलं अशा प्रकारचं उत्तर मला मुंबईच्या महानगरपालिकेच्या रस्ते खात्याने दिलं होतं 2 वर्षापूर्वी. त्यामुळे 10 वर्षामध्ये 21,000 कोटी रुपये खर्च करूनही मुंबई शहराच्या रस्त्यांची दयनीय अवस्था ही केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंमुळे आहे. त्यानंतर कोविड, त्या दिवशी मी काही एक प्रेझेंटेशन बघितलं होतं आणि कोविडच्या कालावधीमध्ये आम्ही कसं महान काम केलं असं काही बालक म्हणाले होते. सर्वप्रथम तर महालक्ष्मी रेसकोर्सचं कोविड केअर सेंटर आपण गुगल करा, आपल्याला बातमी मिळेल, एकही पेशंट ॲडमिट न करता बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यावेळेला उघडलेली कोविड केअर सेंटर ही फक्त टेंडर करता उघडली होती. बिल्डरांना कोविड केअर सेंटर सेटअप करण्याची परवानगी दिली होती. नेस्कोचं कोविड केअर सेंटर रोमेल रिअल्टर्स नावाच्या एका बिल्डरला त्या ठिकाणी उभारायला सांगितलं होतं आणि त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट इन्वोक झाला असल्यामुळे
त्यावेळेला डायरेक्ट ही कामं ही देण्यात येत होती. कोविडच्या काळामध्ये यांनी ऑक्सिमीटर नाही सोडला, थर्मोमीटर नाही सोडला, पीपी किट नाही सोडले, बॉडी बॅग सोडल्या नाहीत. कोविड केअर सेंटरची कहाणी तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. आणि कोविडच्या काळामध्ये यांनी किती मोठं काम केलं हे तुम्हाला मी एका ह्या याच्यावरनं दाखवतो की एक पाकिस्तानचा पत्रकार आहे, हिंदुस्थानातला नाही, पाकिस्तानातला एक पत्रकार आहे. त्या पाकिस्तानातल्या पत्रकारांनी असं एक ट्विट केलं होतं. ते ट्विट आहे वरती, आता मोठं करा वरती राईट साईडचं. फहाद हुसेन नावाच्या एका पाकिस्तानच्या पत्रकारांनी असं ट्विट केलं होतं की अनदर ग्राफिक कंपॅरिझन द डिश टाइम बिटवीन पाकिस्तान अँड इंडियन स्टेट ऑफ महाराष्ट्र. दिस शोज हाऊ टेरिबली महाराष्ट्र हॅज परफॉर्म्ड इन रिलेशन टू पाकिस्तान. म्हणजे पाकिस्तानामध्ये बसणारा एक पत्रकार असं ट्विट करतो की महाराष्ट्राची कोविडची परिस्थिती ही पाकिस्तानपेक्षाही दयनीय आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कोविडच्या काळामध्ये किती चांगलं काम केलं होतं, किती मोठं काम केलं होतं याचं उत्तर हे या ट्विटमधूनच आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर अनेक प्रकारचे घोटाळे आहेत. शिक्षणाचा घोटाळा आहे 182 कोटी रुपयाचा. आणि या शिक्षणाच्या घोटाळ्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्याकडे अजून एका RTIचं उत्तर आहे की 70% जास्त मराठी शाळांची पटसंख्या ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची पटसंख्या कमी झालेली आहे. त्यामुळे मराठीचा कळवळा ज्यांना येतो, दर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी ज्यांना मराठी आठवते, ज्यांना मराठी माणूस आठवतो, त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांची काय दयनीय अवस्था केली हे मुंबई महानगरपालिकेनेच दिलेल्या उत्तरामध्ये हे स्पष्ट होतं की 70% जास्त पटसंख्या ही या ठिकाणी कमी झालेली आहे. त्यानंतर यांनी टॅब खरेदीमध्ये घोटाळा केला 40 कोटी रुपयाचा. त्यानंतर पाणी प्रकल्पही रद्द केले सुमारे 680 कोटी. गारगाई पिंजाळचा प्रकल्प हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी रद्द केला होता. मुंबई शहरामध्ये ज्या वेळेला आपली लोकसंख्या वाढत आहे, मोठ्या प्रमाणावरती लोक मुंबई शहरामध्ये राहत आहेत आणि मुंबई शहराची पाण्याची रिक्वायरमेंट ही जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाण्याची रिक्वायरमेंट पूर्ण करण्याकरता गारगाई पिंजाळचा प्रकल्प करणं आवश्यक असताना उद्धव ठाकरेंनी बालबुद्धीमुळे बालहट्टासाठी गारगाई पिंजाळचा प्रकल्प जो आहे तो रद्द केला होता. त्यानंतर यांनी नाले सफाईमध्ये घोटाळा केला, ह्यांनी मिठी नदीच्या सफाईमध्ये घोटाळा केला. त्यामध्ये संदर्भामध्ये कॅगने ताशेरे ओढलेले आहेत, त्या संदर्भामध्ये FIR रजिस्टर झालेली आहे. त्या संदर्भामध्ये काही कंत्राटदार, काही त्या संदर्भामध्ये जे एजंट होते त्यांनाही अरेस्ट झालेली आहेत, तेही जेलमध्ये गेलेले आहेत. त्यानंतर कचऱ्याचा घोटाळा यांनी 900 कोटी रुपयाचा केलेला आहे. आणि बेस्टची यांनी काय दुर्दशा केली असं आहे की मोठ्या प्रमाणावरती BST ही सस्टेनेबल करण्याची आवश्यकता असते आणि सस्टेनेबल करण्याची आवश्यकता ज्या वेळेला असते BSTची, त्यावेळेला BSTमधनं मोठ्या प्रमाणावरती आपल्याला ॲडव्हर्टिजमेंटचं इन्कम हे मिळत असतं. त्या सगळ्या ॲडव्हर्टिजमेंटच्या इन्कममध्ये उद्धव ठाकरेंनी BSTमध्ये बसवून भ्रष्टाचार केला आणि त्यामुळे ही BST जी आहे ती देशोधडीला लावायचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलं. पत्राचाळीचा घोटाळा केला, त्यामध्ये तर संजय राऊत जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेले आहेत. आणि पत्राचाळीमध्ये राहणाऱ्या 650पेक्षा जास्त मराठी कुटुंबांना बेघर करून पैसे खाऊन त्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी हा प्रकल्प आम्ही कार्यान्वित केला आणि त्या ठिकाणी बेघर झालेल्या मराठी माणसांना त्या ठिकाणी घर देण्याचं काम आम्ही केलं. कचऱ्याचा घोटाळा, दत्तक वस्तीचा घोटाळा, भ्रष्टाचाराची बाग. म्हणजे आदित्य ठाकरे असं म्हणाले की पेंग्विनला आपलं ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे आणि त्यामुळे हायवे कन्स्ट्रक्शन्सला ती बाग उभारायचं त्यांनी जे काम दिलं होतं त्यामध्ये त्यांनी घोटाळा केला. आणि माझं तर त्यांना असं म्हणणं आहे की खरंच तुम्ही पेंग्विनला ब्रँड अँबॅसेडर करा. पेंग्विनला ब्रँड अँबॅसेडर नाही, पेंग्विनला तुमचं चिन्हच करून टाका, असं माझं आदित्य ठाकरेंना म्हणणं आहे. मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बिल्डिंगचा घोटाळा उघड केला होता. 50,000 कोटीपेक्षा जास्त बिल्डिंग प्रपोजल आणि बिल्डिंग डिपार्टमेंटचा हा घोटाळा आहे. 3673 फायली या फक्त के वेस्ट आणि एच वेस्टमध्ये उद्धव ठाकरेंचं शासन या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये असताना गहाळ झालेले आहेत. आणि या प्रत्येक फाईलमध्ये किमान 10 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. आणि असं करून 50,000 कोटीपेक्षा जास्त, याच्यामध्ये अग्निशमन दलाचाही घोटाळा आहे. त्यामुळे फक्त बिल्डिंगचा घोटाळा हा 50,000 कोटीपेक्षा जास्तचा हा बिल्डिंग प्रपोजल आणि बिल्डिंग डिपार्टमेंटचा घोटाळा आहे.
उद्धव ठाकरेंनी उंदिरही नाही सोडले, उंदिरांमध्येही त्यांनी घोटाळा केला. मेट्रोला त्यांनी स्थगिती दिली. मेट्रोला स्थगिती दिल्याच्या नंतर 10,000 कोटीपेक्षा जास्त या ठिकाणी हा खर्च वाढला, एस्कलेशन झालं आणि त्यामुळे हा 10,000 कोटीचा फटका जो आहे तो मुंबईकरांना या ठिकाणी भोगावा लागणार आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी 100 कोटीचाही घोटाळा केला. या ठिकाणी त्यांचेच गृहमंत्री जे होते त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते की या ठिकाणी प्रत्येक एवढे 1700 बार आणि रेस्टॉरंट आहेत, त्या 1700 बार आणि रेस्टॉरंटमधनं प्रत्येक बार रेस्टॉरंटमधनं महिन्याला एवढे कोटी रुपये जमा करा आणि 100 कोटी रुपये आम्हाला आणून द्या, अशा 100 कोटीच्या वसुलीचा घोटाळाही उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळेला त्यांनी हा केला होता. आणि त्यानंतर सगळीकडे फलक झळकत आहेत की हा कोस्टल रोड आम्ही केला आणि त्यामुळे कोस्टल रोडची सगळी टाईमलाईन ही या ठिकाणी आम्ही दिलेली आहे. कोस्टल रोड मुळामध्ये अडकला होता कारण कोस्टल रोडला केंद्राच्या परवानग्या 2014 पर्यंत पृथ्वीराज चव्हाण साहेब आणू शकले नव्हते. देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, केंद्राकडे गेले, सर्व NOC सर्व एन्व्हायरमेंटल परमिशन्स या मिळवल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या टॉप 100 प्रोजेक्ट्समध्ये हा कोस्टल रोडचा प्रोजेक्ट टाकला आणि केंद्रांनी सगळ्या परवानग्या दिल्याच्या नंतर या कोस्टल रोडचं भूमिपूजन हे त्या ठिकाणी करण्यात आलं आणि नंतर कोस्टल रोड जो आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे कोस्टल रोडचं पूर्ण श्रेय जे आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे. आणि त्यानंतर मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी हा घोटाळा केला, 3 लाख कोटीचा घोटाळा. तुम्ही म्हणाल की 3 लाख कोटी आले कुठून? आत्ताच दुपारी ते असं म्हणाले की दर वर्षाला मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 15,000 कोटी साधारणतः विविध कामांकरता आणि प्रोजेक्ट्स करता असतात. मी 15,000 कोटी नाही, मी 10,000 कोटी पकडतो. 25 वर्षातले 10,000 कोटी स्टँडिंग कमिटीमध्ये जी कामं दर आठवड्याला पास होतात त्याचाच आकडा 2.5 लाख कोटी होतो. 25 वर्षामध्ये किमान 2.5 लाख कोटी हे स्टँडिंग कमिटीमध्ये पारित झालेले आहेत. त्याच्यावरती 50,000 कोटीचा बिल्डिंग घोटाळा आहे, असे करून 3 लाख कोटी होतात. आणि हा आकडा कमीच आहे. ट्रान्सफरचे पैसे वेगळे, इतर कामांचे पैसे वेगळे आणि त्यामुळे 3 लाख कोटीपेक्षाचा जास्त घोटाळा. आता दुपारीच त्यांनी 3 लाख कोटी म्हणाले, त्यामुळे त्यांना हे चांगलं माहिती आहे की त्यांनी किती पैसे मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये खाल्ले आहेत. काल संध्याकाळी सुद्धा मी असं म्हणालो होतो की 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये झाला आहे. त्यामुळे त्यांना हे चांगलं माहीत असल्यामुळे त्यांच्या मुखातूनच दुपारी 3 लाख कोटीचा आकडा हा त्यांनी काढलेला आहे. आणि हा भ्रष्टाचार केला, हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व सोडल्यामुळे या 1947 नंतर या देशामध्ये कधीच असं घडलं नाही की एखादी व्यक्ती महाराष्ट्राच्या कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या पदावरती असताना त्यांचे 90% निवडून आलेले आमदार सत्तेला लाथ मारून त्यांना सोडून जातात. आणि हिंदुत्वाला तिलांजली दिल्यामुळे 90% जास्त आमदारांनी त्यांना त्यांच्या पक्षातून बाहेर काढलं. आणि त्या ठिकाणी आता मतांच्या लांगुलीच्याला न करता आता उद्धव ठाकरे कोणाचे? तर उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचे नाहीत. उद्धव ठाकरे हे हरुण खानचे, उद्धव ठाकरे हे इक्बाल मुसा उर्फ बाबा चौहानचे, उद्धव ठाकरे हे रशीद मामूचे, उद्धव ठाकरे हे चंगेज मुलतानीचे. आणि असं करता करता मला असं वाटतं की उद्धवजी आता उद्धव मामू झालेले आहेत. आणि त्यामुळे उद्धवजींपासून उद्धव मामूपर्यंत झालेला हा त्यांचा जो प्रवास आहे त्या प्रवासामुळे मला असं वाटतं की 25 वर्षामध्ये केलेलं एकही काम अजूनपर्यंत त्यांनी त्यांच्या 25 वर्षामध्ये केलेलं एक वारंवार चॅलेंज करू नये, त्यांनी 25 वर्षामध्ये केलेलं एकही काम अद्यापपर्यंत दाखवलेलं नाही. 25 वर्षात एकही काम दाखवलेलं नाही. आज त्यांनी काही संकल्पनामा की जाहीरनामा मॅनिफेस्टो काढला आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहिल्या आहेत. माझा त्यांना थेट सवाल आहे की आपण आपल्या जाहीरनाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या आता आपण नमूद करताय, परंतु 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेवरती राज्य करताना या केल्या का नाहीत, हा आमचा त्यांना सवाल आहे. त्यामुळे आता आपण ज्या ज्या गोष्टी सांगताय त्या 25 वर्ष काय आपण काही झोपा काढत होतात? नाही, झोपा काढत नव्हते. दर बुधवारच्या स्टँडिंग कमिटीच्या नंतर 5% ते हिशोब करत होते. आणि त्यामुळे दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5%वर जे जगतात
ते आज मराठी माणसाच्या गप्पा आम्हाला शिकवतात. आणि त्यामुळे कोण आहेत ते आणि हे आरोपपत्र मी तुम्हाला मुंबई भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून ठेवतच आहे. पण मी एका सामान्य मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो. माझे आजोबा मिलमध्ये मास्टर होते, माझे वडील बँकेमध्ये मॅनेजर होते, मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. आणि एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेला व्यक्ती हे प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारत आहे. आणि त्यामुळे आज जे काही फोटो दाखवून एकत्र येण्याचं ढोंग, 20 वर्षानंतर शिवसेना भवनमध्ये पाऊल ठेवलं भावानी, अरे पण 20 वर्ष का नाही पाऊल ठेवलं हा आमचा सवाल आहे ना. याच्या आधी गणपतीला एकमेकांच्या घरी का नाही गेले, याच्या आधी रक्षाबंधनाला एकमेकांच्या घरी का नाही गेले, याच्या आधी दीपोत्सवामध्ये का नाही दिसले. आणि माझी चॅलेंज आहे, पुढच्या वर्षी रक्षाबंधनाला एकत्र दिसणार नाहीत, पुढच्या वर्षी दीपोत्सवाला एकत्र दिसणार नाहीत, किंवा पुढच्या वर्षी गणपतीला एकमेकांच्या घरी जाणार नाहीत. आणि मी त्यांना हे सांगू इच्छितो की आपला हा जो फॅमिली ओपेरा आपण टी व्हीवर चालवला आहे, याच्यामध्ये सामान्य मुंबईकरांना, सामान्य मराठी माणसाला अजिबात रस नाही. कारण मुंबईची महानगरपालिका ही काही एका परिवाराची जागीर नाही. BMC इज नॉट फॅमिली बिझनेस. आणि त्यामुळे 25 वर्षामध्ये आपण राज्य करत असताना मुंबईसाठी, मुंबईकरांसाठी, मराठी माणसांसाठी उद्धव मामूंनी केलेलं एक तरी काम दाखवावं. आम्ही केलेली 10 कामं आम्ही दाखवतो. तुम्ही 25 वर्षामध्ये कामं सोडा. भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार भ्रष्टाचार सोडून काही नाही केलं. आणि आमच्यातला आणि तुमच्यातला फरक हाच आहे की आम्ही या मुंबईतल्या मराठी माणसासाठी, BDD चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसासाठी 560 फुटाचं घर हे त्याच दक्षिण मुंबईमध्ये, त्याच BDD चाळीमध्ये निर्माण केलं. आणि तुम्ही तुमच्या पहिल्या बंगल्याचा बंगला नंबर 2 निर्माण केला. हा तुमच्यातला आणि आमच्यातला फरक आहे. आणि त्यामुळे हे आरोपपत्र 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा आम्ही तुमच्यासमोर ठेवत आहोत. आणि हे प्रश्न एक सामान्य मुंबईकर म्हणून आम्ही उद्धव मामूंना विचारत आहोत. धन्यवाद. कोस्टल रोडवरती दावा जो आहे तो तेच करतोय की कोस्टल रोडचं सगळं जे मॅपिंग असेल किंवा कोस्टल रोड तयार करण्याचं श्रेय जे आहे ते आमचंच आहे असं उद्धव ठाकरेंचं. कोस्टल रोडची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांची होती. परंतु दुर्दैवाने पृथ्वीराज चव्हाण साहेब आपल्याच सरकारकडून एकही परवानगी कोस्टल रोडची घेऊन येऊ शकले नाहीत. 2014 साली सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाल्याच्या नंतर त्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केला, मोदीजींकडे विनंती केली. मोदीजींनी त्यांच्या टॉप प्रोजेक्ट्समध्ये कोस्टल रोडचा प्रोजेक्ट टाकला आणि त्वरित सर्व पेंडिंग क्लिअरन्सेस, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेस, NOCs या देण्यात आल्या. राज्य शासनाकडे सर्व NOCs प्राप्त झाल्याच्या नंतर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी हे टेंडर काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर कोस्टल रोडचं काम सुरू झालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या कोस्टल रोडचं भूमिपूजन झालं. त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी वरळीमध्ये त्या स्पॅनवरनं तो जो प्रोजेक्ट आहे तो अडकला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. त्यांनी कोळी समाजाशी चर्चा करून त्या स्पॅनचा जो विषय होता तो निकाली लावला. त्यानंतर उरलेलं काम पुन्हा कंप्लीट सुरू झालं आणि ते पूर्णत्वाकडे गेलं. या संपूर्ण स्टोरी लाईनमध्ये उद्धव ठाकरे आहेत कुठे हा माझा सवाल आहे. उद्धव ठाकरे असं म्हटलं भाजपा पश्चिम एकनाथ पक्ष आहे आणि त्यांना सुद्धा लोक बाहेर फेकतात. हे बघा, लोक कोणाला बाहेर फेकतील हे लोक ठरवतील ना. उद्धव ठाकरेंना ते सांगायची गरज नाही की लोक कोणाला बाहेर फेकतील. जसं त्यांना लोकांनी बाहेर फेकलंय, सगळ्या मामूंची टोळी जमा करून सुद्धा, 3 मामू एकत्र येऊन सुद्धा महाविकास आघाडीला 50चा आकडाही गाठता आला नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना चपराक दिलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना घरी पाठवलं आहे. सिंगल डिजिटचे त्यांचे आकडे आहेत. आणि मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना कायमचं घरी पाठवण्याचं काम हे मुंबईकर करणार आहेत. आणि त्यामुळे जनतेला काय करायचं आहे ते जनतेला ठरवू द्या. उद्धव ठाकरेंना नको ठरवू दे की जनतेला काय करायचं आहे ते. भारतीय जनता पार्टी ही सत्ता पिपासू पार्टी आहे. सत्ता पिपासू पार्टी आहे असं भाजप म्हणते. असं उद्धव ठाकरे म्हणतात ना. असं आहे की उद्धव ठाकरे हे टोमणे बहादूर आहेत. आणि त्यामुळे टोमणे बहादूर उद्धव मामू हे प्रत्येकाला नावं ठेवत असतात, प्रत्येकाची टीका करत असतात, खालच्या स्तरावरती जाऊन इतरांना बोलत असतात. परंतु आम्ही याच्यावरती काही भाष्य करणार नाही. येणाऱ्या 15 तारखेला भगवं वादळ हे मुंबईमध्ये आल्यावरती
मुंबईकरच त्यांना याचं उत्तर देतील. राहुल नार्वेकरांचा राजीनामा मागतायत उद्धव ठाकरे. या ठिकाणी राहुल नार्वेकर फॉर्म भरायला गेले होते. उमेदवाराबरोबर 2 व्यक्ती फॉर्म भरायला जाऊ शकतात, ते नियमाने योग्य असतं. ते झाल्यानंतर त्या ठिकाणी एका माजी खासदार आणि माजी खासदाराच्या सिक्युरिटीने त्यांना घेरलं, त्यांना जाब विचारला, त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यातून राहुल नार्वेकरांनी त्यांना जे काही उत्तर द्यायचं होतं ते उत्तर दिलं आणि त्यामुळे इलेक्शनची नॉमिनेशनची प्रोसेस चालू असताना रिटर्निंग ऑफिसरच्या समोर अशा प्रकारे एका आमदाराला विधानसभेच्या अध्यक्षाला घेरणं, त्यांना धमकी देणं, स्वतःचे सिक्युरिटी एजन्सी सिक्युरिटी गार्ड्स लावून त्यांना घेरणं, ही मला असं वाटतं की हा एक क्राईम आहे. आणि अशामुळे त्या ठिकाणी उपस्थित जी व्यक्ती होती त्याच्यावरती CCTV फुटेजेस काढून त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी मी या पत्रकार परिषदेद्वारे करतो. त्यामध्ये मराठी माणसाची 2052 ची स्थिती दाखवलेली आहे. त्यामध्ये भरत जाधव आहेत, जेलमध्ये दाखवले जाते. मनसेकडून तो व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे आणि सयाजी शिंदेने त्याचं समर्थन केलं. नाही, मी काही तो व्हिडिओ बघितला नाही आणि त्यामुळे अशा प्रकारची मराठी माणसाचा उपयोग आणि वापर करण्याचं काम हे करतायत. मी तुम्हाला सांगतो की मराठी माणसाला बदनाम करण्याचं काम हे करतायत. मराठी माणसाचं मन हे आभाळा इतकं मोठं आणि समुद्रा इतकं अथांग आहे. या महाराष्ट्रामध्ये, या मुंबई शहरामध्ये, या देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक प्रांतातून जे कोणी इथे येतात, मराठी भाषा बोलतात, मराठीचा सन्मान करतात, ते सर्वजण मराठी आहे असं मराठी माणूस समजतो. परंतु मराठी माणसाचं नाव बदनाम करण्याचं काम हे करतायत. मारामाऱ्या करणं, कुटाकुट्या करणं ही मराठी माणसाची संस्कृती नाही. ममदानीबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी तो प्रश्न जो आहे तो टाळलेला पाहायला मिळाला. वारंवार तुम्ही सुद्धा तो मुद्दा ममदानीचा उपस्थित करताय. मग ते टाळणारच ना, कारण आमच्याकडे पोस्टर आहे. 5 जानेवारी 2020ला anti-CAA प्रोटेस्ट गेटवे ऑफ इंडियाला झाली होती. त्याच्यामध्ये उमर खालिद हे निमंत्रित होते, त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे निमंत्रित होते. त्यावेळेच्या बातम्या आहेत, उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि उमर खालिद टू शेअर स्टेज इन anti-CAA प्रोटेस्ट. आणि त्यामुळे भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह बोलणाऱ्या बरोबर आदित्य ठाकरे स्टेज शेअर करत होते. याच उमर खालिदने 2018 साली सुद्धा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते. त्याला या मुंबईच्या धर्तीवरती पाय ठेवू दिलं नव्हतं. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याला त्या ठिकाणी कार्यक्रम करण्याची परवानगी मिळाली. आदित्य ठाकरेही त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि त्यामुळे उद्धव ठाकरे एका आंतरराष्ट्रीय कट कारस्थानाचा भाग आहे. काही आंतरराष्ट्रीय शहरांचा रंग बदलण्याचं कट कारस्थान आहे. त्यामध्ये इकडचे काही राजकीय पक्ष सामील आहेत. आपल्या मतांच्या लांगुलचालनाकरता, आपलं संपलेलं राजकीय अस्तित्व टिकवण्याकरता काही इकडचे राजकीय पक्ष त्या इंटरनॅशनल कॉन्स्पिरसीमध्ये सामील झालेले आहेत आणि उद्धव मामूही त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की आता मुख्यमंत्री काल बोलले की मुंबईचा महापौर हा मराठीच होणार, पण या ठिकाणी जेव्हा आमच्याबरोबर सत्तेत होते तेव्हा उपमहापौर हा त्यांनी कोणाला बनवला होता? उपमहापौर बनवलं होतं मोहन मिडबावकरांना, उपमहापौर बनवलं होतं शैलजाताई गिरकरांना. हे विसरले का? उद्धव ठाकरे हे सोयीने विसरलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की मोहन मिडबावकर, शैलजा गिरकर हे उपमहापौर होते. उद्धव मामूजी, आता तुम्ही जे सांगितलं उपमहापौर हा तुमचा होता 25 वर्ष सत्तेमध्ये. तुम्ही जे आरोप करतायत त्याच्याबरोबर स्टँडिंग कमिटीचे जे चेअरमन राहिले राहुल शेवाळे देखील तुमच्या सोबत आहेत. आता मग या भ्रष्टाचाराचे वाटेकरी देखील तुमच्या सोबत असं म्हणायचं? मुंबईच्या महानगरपालिकेच्या फंक्शनिंगमध्ये 3 पदं ही महत्त्वाची असतात. एक म्युन्सिपल कमिशनरची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट असते, एक महापौर आणि एक स्टँडिंग कमिटी चेअरमन. त्या 25 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर किंवा स्टँडिंग कमिटी चेअरमन कधीच नव्हता. त्या 25 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंचेच महापौर आणि उद्धव ठाकरेंचेच स्टँडिंग कमिटी चेअरमन त्या 25 वर्षामध्ये होते. भारतीय जनता पार्टी एक मिनिस्क्यूल पार्टनर त्या ठिकाणी होती. 1992 साली भारतीय जनता पार्टीचे 13 नगरसेवक होते, 97 साली 26 होते, 2002 साली 29 झाले, 2007 साली 32 झाले आणि 2012 साली 32 नगरसेवक होते. त्यामुळे एकूण महानगरपालिकेच्या संख्येच्या 10% नगरसेवक फक्त भारतीय जनता पार्टीचे होते. शिवसेना एकसंध त्यावेळेची ही डॉमिनंट पार्टनर होती आणि त्यावेळेच्या महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमनला रिमोट कंट्रोलनी उद्धव ठाकरे चालवायचे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेच रिमोट कंट्रोल स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि महापौरांचे होते आणि त्यामुळे त्यावेळेला जो काही भ्रष्टाचार झाला त्याला फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच जबाबदार आहेत.
आम्ही विरोध केला होता. आम्ही विरोध केला होता. मी स्वतः नगरसेवक होतो. मी स्वतः नगरसेवक असताना ट्री अथॉरिटीमध्ये एक प्रस्ताव आला होता एका बिल्डरची झाडं कापण्याचा. त्याला आम्ही ट्री अथॉरिटीमध्ये विरोध केला होता. मी स्वतः त्यामध्ये वॉकआउट केलं होतं. मी वॉकआउट केल्याच्या नंतर सुद्धा आपल्या बहुमताच्या जोरावर त्यांनी ट्री अथॉरिटीमध्ये तो प्रस्ताव पारित केला. त्यानंतर तो प्रस्ताव हाऊसमध्ये आला. हाऊसमध्ये आमच्या 30च्या 30 नगरसेवकांनी वॉकआउट केलं होतं. परंतु त्यावेळेला बहुमताच्या जोरावरती त्यांनी तो प्रस्ताव सुद्धा पारित करून गेला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उद्धव ठाकरेंनी स्वतः मला फोन केला होता आणि मला असं विचारलं होतं की अरे बाबा तू का विरोध करतोस रे बाबा, काय प्रॉब्लेम आहे तुझा, बसून आपण बोलूया ना, असं मला त्यांनी स्वतः फोन केला होता दुसऱ्या दिवशी सकाळी. आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला विनंती केली होती की ह्याला तुम्ही विरोध करू नका. परंतु आम्ही वी स्टूड अवर ग्राउंड, आम्ही त्याला विरोध केला. आम्ही त्याच्यातनं वॉकआउट केलं. आणि अशा प्रकारे अनेक अशी प्रकरणं आहेत ज्यामध्ये आम्ही विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण बहुमताच्या जोरावरती त्यांनी अनेक प्रस्ताव हे रेटून नेले. भाजपाचे अनेक नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यामध्ये आता राज ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की बिनविरोध जे नगरसेवक निवडून येत आहेत, पश्चिम बंगालमध्ये भाजपा सुप्रीम कोर्टात गेला होता. या भाजपाचं काय म्हणणं आहे? हे बघा, बिनविरोध निवडून का आले हा तर माझा खरा विरोधकांनाच सवाल आहे. तुम्ही का नाही लढवली ती जागा? तुम्ही त्या ठिकाणी विड्रॉ का केलं? आणि त्यामुळे ज्या वेळेला निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवारच नसतो किंवा अनेक उमेदवार बाकीचे सर्व आपला उमेदवारी अर्ज परत घेतात, नामांकन परत घेतात, एकाच उमेदवार राहतो, मग ती निवडणूक बिनविरोध होते. त्यामुळे माझा त्यांना सवाल आहे की तुम्ही ती निवडणूक बिनविरोध का होऊ दिली? त्या ठिकाणी तुम्ही निवडणूक का नाही लढवली? त्या ठिकाणी तुमच्या उमेदवारांनी आपलं नामांकन अर्ज पाठी का गेलं? हा माझा त्यांना सवाल आहे. उद्धव ठाकरे म्हणताय की निवडणूक आयोग भाजपच्या वळणीला बसले. नाही, असं आहे की त्यांना जर सगळेच निवडणूक आयोगी त्यांच्या विरुद्ध एकदा निर्णय गेला, हे त्यांचं कसं आहे की राहुल गांधींबरोबर जास्त सहवास झाल्यामुळे त्यांच्यासारखं झालंय, हम जीते तो लोकशाही और हम हारे तो वोट चोरी. आणि त्यामुळे एखादा निर्णय आपल्या विरोधात गेला की तो यंत्रणा मॅनेज करून केलेला निर्णय असतो आणि एखादा निर्णय त्यांच्या बाजूने गेला की मग तो त्यांचा विजय असतो. त्यामुळे सोयीप्रमाणे ते आपले स्टँड हे बदलत असतात. मी असं म्हणतो की उद्धव मामूंचा जर महापौर मुंबईमध्ये झाला तर मुंबईचं पाकिस्तान होईल. आणि राज ठाकरे असं म्हणाले की सुसंस्कृत महाराष्ट्र आता UPDR केला जातो. राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते ज्या प्रकारे मारामाऱ्या आणि कुट्या करतात, यातून त्यांची काय संस्कृती आहे किंवा ते किती सुसंस्कृत आहेत याचं उदाहरण ते स्वतःच देत असतात रोज. त्यामुळे त्याच्यावर मला काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही. सभा होऊ नये म्हणून शिवतीर्थात सभा होऊ नये म्हणून एक प्लॅनिंग चालू आहे भाजपाचं शिवसेनेचं. नाही, आमचं काय प्लॅनिंग चाललं नाही. ज्यांना सभा करायची आहे ती सभा करा, जिथे सभा करायची आहे तिथे सभा करा. मुंबईकरांचा निर्णय पक्का आहे. येणाऱ्या 15 तारखेला भगवं वादळ हे मुंबईमध्ये येणार आहे आणि 150 पेक्षा जास्त जागा जिंकून महायुतीचाच महापौर, मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याचा निर्णय हा मुंबईकरांनी केलेला आहे. हिंदी बोल. उद्धव ठाकरेंचे बाबू म्हणून रशीद बाबूंचा उल्लेख करतात, पण त्यांचे सध्या अभियान चित्रित ते सध्या काही व्हिडिओची सिरीज ट्विट करतात ज्यात तुम्ही मुस्लिमांचं लांबून करता दिसतात. नाही, मी लांगुलचालन नाही करत. मला माहिती आहे असं आहे, भारतीय जनता पार्टी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, पहिला मुद्दा. आणि त्यामुळे आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, आम्ही कुठल्या देवाच्या विरोधात नाही, आम्ही कुठल्याही उपासनेच्याही विरोधात नाही. आणि त्यामुळे आम्ही विरोधात असू. आम्ही या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या वेळेला जनधन योजना काढली त्यावेळेला त्यांनी हा विचार नाही केला की या जनधन योजना काढताना हे अकाउंट हिंदूचं आहे, मुसलमानाचं आहे, ख्रिश्चनचं आहे, सिखचं आहे की बौद्धाचं आहे. उज्ज्वला योजना काढली त्यावेळेला आम्ही हा विचार नाही केला की उज्ज्वला योजनेचा सिलेंडर हिंदूकडे जातोय, मुसलमानांकडे जातोय, शिखांकडे जातोय, ख्रिश्चनांकडे जातोय किंवा बौद्धांकडे जातोय. किंवा महाराष्ट्राची लाडकी बहीण योजना ज्या वेळेला राबवली त्यावेळेला आम्ही हा विचार नाही केला की आपल्या त्या बहिणीचा धर्म कोणता आहे. त्यामुळे आम्ही सर्व धर्माच्या लोकांची सेवा करतो, हिंदुस्थानच्या नागरिकांची सेवा करतो. पण जर कोण वंदे मातरमला विरोध करणार असेल, कुणी जर पाकिस्तानचे झेंडे फडकवणार असेल, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना कोणी आलिंगन घालणार असेल, बॉम्बस्फोटाच्या आरोपींना घेऊन जर कोण प्रचार करणार असेल आणि वंदे मातरमला विरोध करणार असेल तर अशा प्रकारच्या समाजविघातक, देशविघातक
आतंकवादी शक्तींशी आम्ही संघर्ष करू. अमित जी, हिंदू ने बयान दिया है कि बुरखा वाली नहीं बल्कि हिंदू, मराठी और महायुति का उम्मीदवार ही मेयर बनेगा. आपने भी कहा था कि मुंबई को न्यूयॉर्क नहीं होने देंगे ममदानी को लेकर. तो इस पूरे बयान को लेते हुए एक अंतर्राष्ट्रीय स्तर के ऊपर एक षड्यंत्र रचा जा रहा है. यह षड्यंत्र ऐसा है कि दुनिया के कुछ शहरों का ताबा लेने की कोशिश जिहादी इस्लामिक रेडिकल फंडामेंटलिस्ट ताकतें ये कर रही है. हमने देखा है कि किस प्रकार से न्यूयॉर्क के मेयर जोराम ममदानी ने उमर खालिद के प्रति अपनी सहानुभूति व्यक्त की है. वो उमर खालिद जिसने भारत तेरे टुकड़े होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह, हमें चाहिए आज़ादी, हिंदुओं से आज़ादी, इस प्रकार की घोषणाएं दी. उसके ऊपर देशद्रोह का गुना दाखिल किया गया है, उसके ऊपर यूएपीए लगाया गया है. ऐसे उमर खालिद को सहानुभूति जब जोराम ममदानी देता है और इस उमर खालिद के साथ में आदित्य ठाकरे जब स्टेज शेयर करता है, तो हमें कहीं ना कहीं ऐसा लगता है कि अंतर्राष्ट्रीय ताकतें मुंबई शहर का भी रंग बदलने की कोशिश कर रही है और इनके साथ में उद्धव ठाकरे उसमें भागीदार है. और इसीलिए हमने ये कहा कि जोराम ममदानी को भारत के अंदरूनी मामलों में दखलंदाजी करने की कोई आवश्यकता नहीं है और हम मुंबई का ममदानीकरण या मैमडनाइजेशन होने नहीं देंगे, हम मुंबई का रंग बदलने नहीं देंगे. उद्धव ठाकरे ने कहा कि हिंदू मराठी आदि की आप बात करते हैं, लेकिन आपके पास जो लोग हैं वो गद्दार हैं. शिंदे को निशाना लगाते हुए उन्होंने कहा. साथ में ये भी कहा कि जब आप लोग साथ में थे उस वक्त उपमेयर कौन था? उपमेयर कौन था ये मैंने बताया ना, मोहन मिडबावकर था, शैलजा गिरकर उपमेयर थी. और गद्दार कौन है? हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे के हिंदुत्व के विचारों को जिन्होंने त्यागा, हिंदुत्व के विचारों के साथ जिन्होंने गद्दारी की, वो गद्दार है. एकनाथ शिंदे जी ने तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे के विचारों के लिए सत्ता को लात मारकर उद्धव ठाकरे को अपनी पार्टी से बाहर निकाल दिया. लवकरच येईल. तुम्ही आता की दाखवलं पाकिस्तानी पत्रकाराचं कोविडच्या संदर्भात, पण त्या पाकिस्तानी पत्रकारावर तुम्ही विश्वास ठेवता का? नाही, अजिबात ठेवत नाही. असं आहे की पाकिस्तानी पत्रकारावर मी विश्वास ठेवत नाही, परंतु यांनी अख्ख्या जगामध्ये महाराष्ट्राची आणि मुंबईची काय अवस्था करून ठेवली होती. त्यावेळेला बघा की कशा प्रकारे कोविडमध्ये कंप्लीट मिसमॅनेजमेंट हे झालं होतं. सरकारचा कुठल्याही प्रकारचा कंट्रोल त्या व्यवस्थेवरती नव्हता. स्वतः मुख्यमंत्री घरात बसून होते, फेसबुक लाईव्ह करायचे आणि त्यावेळेला असलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करून महाराष्ट्राच्या प्रत्येक तहसीलपर्यंत पोहोचून या महाराष्ट्राच्या जनतेचे अश्रू पुसण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं. उद्धव ठाकरे तर घरात बसून होते, कोमट पाणी प्या म्हणून सांगत होते, फेसबुक लाईव्ह होते. उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह होते, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ऑन फील्ड होता. पाहिला गेलो तर आपण रिपोर्ट आई है जिसमें कहा गया है कि जो फंड्स आए थे मुंबई के लिए डेवलपमेंट फंड्स, उसमें से 99% जो फंड्स थे वो आपके जो रूलिंग अलायंसेस है उनको पैसा दिया गया था, विरोधी पक्षों को बिल्कुल नहीं दिया गया. इसके बारे में आपका क्या कहना है? 2019 और 2022 के बीच में जब ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री थे तभी उन्होंने सारे हमारे एमएलएस के फंड रोक दिए थे, हमारे सारे प्रोजेक्ट्स भी रोक दिए गए थे. और इसीलिए उस समय पर जो कुछ अनजस्टिस या अन्याय कुछ लोगों के ऊपर हुआ था, उस अन्याय को दूर या उसकी भरपाई करने के लिए जिनको पहले फंड नहीं मिला, बिल्कुल नहीं मिला, उनको बाद में दे दिया गया. बस इतना ही है. इससे जुड़ा हुआ एक सवाल वो ये भी बोल रहे हैं कि बीएमसी की जो फंड्स है उसका इस्तेमाल आप लोगों के द्वारा प्रचार प्रसार के कार्यक्रम में किया जाए. कैसे किया जा सकता है मैडम, आप बताइए मुझे. बीएमसी के फंड्स का उपयोग प्रचार प्रसार में कर सकते हैं क्या? बिल्कुल नहीं कर सकते. लेकिन बीएमसी के फंड्स का उपयोग इन्होंने जरूर अपना दूसरा बंगला बनाने के लिए किया है. मुंबई महानगर पालिका के भ्रष्टाचार से आए हुए पैसे से इन्होंने दूसरा बंगला बनाया है. राज ठाकरे का ये भी कहना है कि महाराष्ट्र को और मुंबई को यूपी और बिहार बनाया जा रहा है. एक बार फिर उत्तर भारत को टारगेट किया गया है. नहीं, उनके पास दूसरा क्या मुद्दा है? उनके पास कोई मुद्दा है? कोई मुंबई का विजन डॉक्यूमेंट बनाया है? कोई मुंबई की समस्या के बारे में अध्ययन करके कोई बात आगे प्रस्तुत की है? इसमें से कुछ नहीं किया है. और 2007 तक तो राज ठाकरे शिवसेना में थे ना,
1997 टू 2007 वो शिवसेना में ही थे और तभी शिवसेना की मुंबई की महानगर पालिका पर सत्ता थी। तो तभी राज ठाकरे जी ने क्या किया मुंबई के लिए, मुंबई के विजन के लिए। और मैं उद्धव ठाकरे और राज ठाकरे दोनों को यह सवाल करना चाहता हूं कि इन्होंने मुंबई की महानगर पालिका में 25 वर्षों में कितने मराठी युवकों को काम करने की संधि दी, अपॉर्चुनिटी दी, मौका दिया। इन्होंने बिल्कुल मौका नहीं दिया। तो काम चुनाव के लिए इनको मराठी याद आती है, चुनाव के बाद में ये मराठी को भूल जाते हैं। कोस्टल रोड जैसी जो आप लोगों की परियोजना है, उनका कहना है कि ये सब उनके कार्यकाल मैंने इसका जवाब दे दिया है। अमित भाई, दो सवाल है मेरे। पहला, आप लोगों ने कहा है कि मुंबई का मेयर मराठी हिंदू बनेगा। उद्धव ठाकरे ने सवाल पूछा है कि क्या आप मराठियों को हिंदू समझते हैं नहीं, इस बारे में बताएं। उनको मालूम नहीं है, उद्धव ठाकरे को मालूम नहीं है कि मराठी हिंदू है या नहीं है। शायद उनको अभी उसमें डाउट आने लगा रहेगा, क्योंकि उनको अभी हरे रंग का चश्मा उन्होंने पहना है और इसके कारण से उन्हें सब कुछ हरा दिखता है। ये मराठी भी भूल गए हैं और ये हिंदू भी भूल गए। इसके लिए तो ये मामू बन गए हैं। इसके अलावा ये सब आपने जो दिखाया हमको, आप अलायंस में थे, उस टाइम ये क्यों नहीं बात? मैंने इसका जवाब दिया है। अमित भाई, इसके अलावा आपने जो मुंबई को मॉडर्नाइजेशन बनाने का आरोप उस पर लगाया था, ये सवाल जब उद्धव ठाकरे से पूछा गया तो उन्होंने आपका जिक्र सुनते एक शब्द का प्रयोग किया, हम कुछ करते नहीं, वो क्या है, ये एक वो बड़े परिवार से आते हैं ना, हम तो छोटे। हम ऐसा है कि मैं एक सामान्य मराठी मध्यम वर्गीय परिवार से आता हूं। उन्होंने मुझे गाली नहीं दी है, इस मुंबई के मध्यम वर्गीय मराठी आदमी को गाली दी है, मुझे नहीं कहा है उन्होंने। मुंबईच्या मध्यम वर्गीय मराठी माणसाला, मला नाही शिवी घातली उद्धव ठाकरेंनी। उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला शिवी घातली आहे। माझे आजोबा मिलमध्ये मास्टर होते, मिल बंद पडल्यानंतर मेहनत करून माझ्या वडिलांनी आपलं शिक्षण पूर्ण करून बँकेमध्ये नोकरी केली, बँकेत मॅनेजर झाले आणि आम्हाला मोठं केलं आणि आम्हाला शिक्षित केलं आणि आम्हाला आयुष्यामध्ये स्थापित केलं। आणि त्यामुळे मी काही कुठल्या मोठ्या कुटुंबातून येत नाही, माझं आडनाव मोठं आहे म्हणून मी इथे तुमच्यासमोर बसलो नाही आहे आणि त्यामुळे कुणाच्या पुण्याईवरती मी तिथे तुमच्यासमोर बसलो नाही आहे। आई वडिलांची पुण्याई आहे, परंतु मी मोठ्या कुटुंबातून येतो म्हणून मी आज इथे तुमचं प्रतिनिधित्व करत नाही आहे। इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची ही किमया आहे की आज मी तुमच्यासमोर बसलोय। आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही घातली, उद्धव ठाकरेंनी या मुंबईतल्या मध्यमवर्गीय आणि गरीब प्रत्येक मराठी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे, प्रत्येक कोकणी माणसाला त्यांनी शिवी घातलेली आहे। मी मालवणी आहे, उद्धव ठाकरेंनी प्रत्येक मालवणी माणसाला शिवी घातलेली आहे। एक आपने लिस्ट की जाहिर की है मुस्लिम उम्मीदवारों की यूबीटी की, उसमें आपने कहा है कि ये इसमें मराठी चेहरा आप ढूंढ के बताएं, उसके बारे में कुछ कहना चाहेंगे? नहीं, मैंने ये कहा कि ये अभी मामुओं की टोली बन चुकी है। मामुओं की टोली जो है वो अभी मुंबई शहर पर हमला कर रही है और इसीलिए अपनी खत्म हुई राजनीति को फिर से एक बार जिंदा करने के लिए, अपीजमेंट की पॉलिटिक्स करने के लिए इन्होंने हरे रंग की चादर अपने ऊपर ओढ़ी है और इसी हरे रंग का चश्मा भी इन्होंने पहना है। और इसीलिए ये जो कुछ नाम आपको इनकी यादी में दिखते हैं वो नाम आपको दिख रहे हैं।